आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला आजच कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। थोड्याच वेळात केस जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाईल अशी माहिती मिळतेय। त्या पार्श्वभूमीवर न्यायालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती आहे। बीड पोलिसांनी आज पुण्यातून सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला अटक केलेली आहे आणि त्यानंतर बीडमधल्या न्यायालयामध्ये या दोघांना हजर केलं जाईल अशी माहिती मिळतेय। या संदर्भातल्या पुढच्या कार्यवाहीला आजच सुरुवात होणार आहे आणि या पार्श्वभूमीवरती न्यायालयाबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची देखील माहिती मिळतेय। गोविंद शेळके आपल्याला अधिक अपडेट देतील। गोविंद, अटक तर झाली आहे, आता पुढच्या कारवाईचे टप्पे काय असतील, काय चित्र दिसतंय न्यायालयाबाहेर? आपण बघतो की प्रज्ञा जे दोन आरोपी आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांनाही नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये मागच्या 3 तासापासून ठेवण्यात आलं होतं। त्यात नेकनूर ग्रामीण रुग्णालयामध्येच या दोघांचं मेडिकल चेकअप करण्यात आलं आणि आता कोर्ट परिसरामध्ये मी सध्या केस शहरातील जिल्हा व सत्र न्यायालय परिसरामध्ये आहे, तिथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। या ठिकाणी खरं वाल्मिक कराड याला ज्यावेळी याच कोर्टामध्ये आणलं गेलं होतं त्यावेळी मोठा मॉब कोर्ट परिसरामध्ये जमला होता आणि त्यावेळी सुद्धा पोलिसांना मोठी कसरत करावी लागली होती। आता सुद्धा काळजी घेतली जाते कारण हे दोन प्रमुख आरोपी आहेत या प्रकरणामधले, ज्या दोघांना पुढच्या काही मिनिटांमध्ये या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये प्रोड्यूस केलं जाईल। मात्र त्यापूर्वी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे। अगदी माध्यमाला सुद्धा गुंगारा देऊन या आरोपींना दुसऱ्याच गावामध्ये म्हणजे केज शहरातील पोलीस स्टेशनमध्ये अथवा उपजिल्हा रुग्णालयात नेण्याऐवजी केजच्याच रुग्णालयामध्ये त्यांच्यावर नेकनूरच्या रुग्णालयामध्ये त्यांच्यामध्ये मेडिकल चेकअप करण्यात आलं आणि आता हे दोन्ही आरोपी घेऊन पोलीस निघालेत। पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये केजच्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये या दोन्ही आरोपीला आणलं जाईल आणि त्यांना कोर्टासमोर आजच उभा केलं जाईल। या सगळ्या संदर्भात पोलीस प्रशासनाशी काही बोलणं झालंय का? या दोन्ही आरोपींना पुण्यामध्ये कसं पकडण्यात आलं, ठावठिकाणा कसा लागला ते त्यांनी सांगितलंय का? प्रज्ञा, हे स्पष्ट आहे की आपण हे वारंवार सांगायचा प्रयत्न करतोय की डॉक्टर संभाजी वायबसे हा ज्यावेळी पोलिसांच्या ताब्यात आला त्यानंतरच सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे ताब्यात आले। कारण यापूर्वी डॉक्टर वायबसे याच्या संदर्भात सुद्धा पोलीस त्याच्या मागावरती होते, मात्र तो मिळून येत नव्हता। अखेर नांदेडमध्ये काल दुपारी डॉक्टर संभाजी वायबसे याला पकडलं आणि ज्याला पकडल्यानंतर या दोघांचाही ठावठिकाणा पुणे शहरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि ह्या दोन्ही आरोपींना म्हणजे सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुले या दोघांनाही पुण्यातून ताब्यात घेतलंय। ते कसं घेतलंय, नेमकं कोणत्या परिसरात होते, काय करत होते याची माहिती आणखी मिळू शकली नाही। एक मात्र खरं आहे की या दोन्ही आरोपीच्या संपर्कामध्ये पूर्ण वेळ डॉक्टर संभाजी वायबसे होता, त्याला आधी पोलिसांनी पकडलं आणि त्याला पकडल्यानंतर हे दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आल्यात। बीडमधला हा संपूर्ण प्रकार आहे ज्याचे महाराष्ट्रभरामध्ये पडसाद उमटतात। महाराष्ट्राला प्रतीक्षा होती की मुख्य आरोपींना कधी पकडणार, 2 मुख्य आरोपींना पकडलं गेले, तिसरा अजूनही फरार आहे। गोविंद, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।